आता आपण सेंब्रीमध्ये पोचलो आहोत. तर आपल्याला खेडापती हनुमान मंदिरमध्ये जायचं. नर्मदे यार. तर हे सेंब्री. नर्मदे यार. खेड़ापति में जा रहे महाराज. जा रहे नहीं बात किया नहीं जा रहे. खेड़ापति मध्ये ऑलरेडी भोजन प्रसादी आलेली आहे आणि त्यामुळे यांना आपण सांगितलं की आगे भोजन प्रसादी करने जाने वाले हैं. नर्मदे हर इथे पण कुठलं तरी मंदिर आहे. नर्मदे हर. आता विचार इकडे खेड़ापति हनुमान मंदिर आहे. आणि बऱ्यापैकी चांगलं शहर आहे. शहरच आहे ना हे चांगलं. हा मोठं शहर आहे. तर सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत सेंब्रीमध्ये. नर्मदे हर. तर आता आपण खेड़ापति हनुमान मंदिरमध्ये जात आहोत. नर्मदे हर. हा तर खेड़ापति हनुमान मंदिर आलेलं आहे. मेन रस्त्यावर ना उजव्या बाजूला वळल्यावरती एक 200-250 कदम चालल्यावर म्हणजे जय श्रीराम जय बजरंगबली. उजवीकडे वळल्यावर मेन रस्त्यावरनं उजवीकडे वळल्यानंतर लगेचच एक 5 मिनटं चालल्यावर खेड़ापति हनुमान मंदिर इथं. तिथे भोजन प्रसादीची व्यवस्था केली जाते. नर्मदे हर. छान असं मंदिर आहे बघा. मला वाटतं दुपारचे 12:30-1 वाजले. नर्मदे हर. 12:30-1 वाजले असतील. नर्मदे हर. बाकीचे पण परिक्रमावासी ऑलरेडी आलेले आहेत. टोटल 11 ते 12 परिक्रमावासी आहेत. हा हा महाराजजी. आणि ते गणपती मंदिर आहे. अच्छा खेड़ापति मंदिर. ये शिव भगवान और पार्वती मैया है ना. जी हाँ. खेड़ापति मंदिर म्हणजे शिव भगवान आणि पार्वती मैया यांचं एकत्र मंदिर. त्याला खेड़ापति म्हणतात. आणि समोर इथे दिसतंय ते बजरंगबलीचं मंदिर आहे. नर्मदे हर. आणि ते परिक्रमावासियांची व्यवस्था केलेली आहे. खूप पुरातन अशी मूर्ती आहे खेड़ापति महादेवांची. सुंदर अशी मूर्ती. दर्शन घ्या मित्रांनो. छान मंदिर आहे आणि खूप पुरातन अशी भव्य मूर्ती आहे. शिव पार्वती. ओम नमः शिवाय. शंभो हर महादेव. नंदी महाराज आणि शिवलिंग आहे बघा पुरातन. छान असं डमरू आणि त्रिशूल. नर्मदे हर. नर्मदे हर. दंड घ्यायचं ना. सेंब्रीमध्ये दुपारची भोजन प्रसादी करून आता आपण पुढच्या मार्गाला मार्गस्थ झालेलो आहोत. आणि 300 घरं ही सेवा देण्यासाठी परिक्रमावासियांची सेवेसाठी लागलेली आहे. तर 300 घरामधून भोजन येतं. म्हणजे त्याच्यासाठी पण नंबर लागतो की म्हणजे ते वाट बघत असतात कधी आपल्याकडून भोजन परिक्रमावासियांना मिळेल. कारण ते भोजन करतानाच
जय श्रीराम, जय बजरंग बली, ओम नमः शिवाय. मंदिर बंद होतं म्हणून तुम्हाला बाहेरून दाखवलं. तर 300 लोक परिवारांकडून भोजन येतं आज. अक्षरशः एक प्रत्येक वेळी डब्बा उघडताना वेगवेगळी भाजी, आधी वेगळी भाजी, नंतर वेगळी भाजी, नंतर वेगळी भाजी, अशी भाजी. त्याच्यामध्ये 56 भोग म्हणून ते म्हणत होते. ते खरोखर 56 भोगाचीच चव होती त्या भोजनाला. तर अशा प्रकारे हे बघा, हे ते खेडापती हनुमान मंदिर. तर तिथे विश्राम करून भोजन प्रसादी करू आपण. आता आपण कुठे चाललोय? हा, नर्मदे हर. नहीं बहुत टाइम हो गया आगे. काय हे काय? हा, बाबदीला ना, बाबई. आता पुढचा मुक्काम आपला बाबई असं ठरवलेलं आहे. नर्मदे हर. काय घ्यायचं बोलली तू? नर्मदे हर 5:38 झाले आहेत आणि आपण होशंगाबाद रोड आहे त्याच्यावरनं पुढच्या मार्गावर मार्गस्थ म्हणजे मार्गावर चालत आहोत. आणि आता आपण कुठे चाललोय? बाबई. तर बाबई इथून एक 5.5-6 किलोमीटर आहे. हा, आणि 6.4 वर गायत्री मंदिर आहे. हा, तर गायत्री मंदिरला राहण्याची आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे. तर आपण 5:30 झाले म्हणजे 6:30, म्हणजे तरी पण उशीर होणारच आहे आपल्याला. आणि मागे जे गेलं ते बुधगाव होतं. ते मागचं जे गाव दिसतं तुम्हाला ते बुधगाव आहे, होशंगाबाद रोडवर आहे. आणि सूर्य महाराज मावळतीच्या दिशेने प्रवास करत आहेत. मला वाटतं 6:30-6:45 पर्यंत दिवस मावळेल. म्हणजे आपल्याकडे अजून 1 तास आहे. नर्मदे हर. आपल्याकडे 1 तास उरला आहे. तोपर्यंत आपल्याला 6 किलोमीटर अंतर कापायचं आहे. नर्मदे हर. आणि आज तसा उन्हाचा जास्त माझ्या कृपेने काही त्रास झाला नाही, कारण ढगाळ वातावरण होतं. दुपारी थोडं ऊन लागलं, पण नंतर परत एक आम्ही सेंद्री गावाच्या इकडे खेडापती हनुमान मंदिर तिकडे भोजन प्रसादी केली आणि मस्त 1 तास आराम पण केला. आणि तिथून एक 2:30-3:45 तिथून निघालो. त्याच्यानंतर थोडं ऊन लागलं, पण नंतर क्लायमेट जरा चेंज झालं, त्यामुळे तेवढा उन्हाचा आज त्रास झाला नाही. मायाची कृपा अशीच राहू दे. नर्मदे हर. आणि बघा सूर्य महाराज किती सुंदर दिसत आहे. उगवताना पण तेवढंच सुंदर दिसतात आणि मावळताना पण तेवढंच सुंदर दिसतात. कारण ते उगवतही नाही, मावळतही नाही, ते आपल्या जागी ठाम असतात. फक्त पृथ्वी गोल फिरते आणि आपण त्यांना म्हणतो की ते उगवतात आणि मावळतात, कारण त्यांचं स्थान हे स्थिर स्थान आहे. नर्मदे ही सायंटिफिक गोष्ट आहे, पण आपण नेहमी सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो असं बोलतो. नर्मदे हर. तर महाराज तिकडेच असतात आणि पृथ्वी गोल फिरत असते. नर्मदे हर. बघा किती सुंदर. संध्याकाळी सकाळचं दृश्य खूप छानच असतं. तर सकाळी एक पहाट झाल्यानंतर एक 9:30-10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी एक 4 ते 6:30 पर्यंत, कारण तेव्हा सूर्यभगवानची लाली पसरलेली असते आणि त्यामुळे ते रंग आणि सगळं एकदम खुलून आलेलं असतं. निसर्ग खुललेला असतो म्हणून ते फोटोग्राफरसुद्धा म्हणतात ना की त्यावेळामध्ये केलेली फोटोग्राफी खूप सुंदर येते. नर्मदे हर. म्हणजे हे मला आता कळलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहीत असेल. नर्मदे हर. शंभो हर महादेव. आणि काही जास्त दाखवण्यासारखं नसतं, त्यामुळे मी जास्त आता रेकॉर्डिंग करत नाही. ऊन पण असतं आणि सरळ रस्त्यावरच चालायचं आहे. तर आम्ही तटमार्ग आधीच सोडला आहे, कारण बरीच लोक पडलेली आहेत तटावर. कारण तटमार्गावरचा आनंद हा वेगळा असतो, पण परिक्रमेचा आनंद हा वेगळाच असतो. तुम्ही तटाने करा, रोडनी करा, गावाच्या मधून करा किंवा वाहनाने करा, कशाने करा, तो आनंद तुम्हाला परिक्रमेचा नेहमीच मिळतो. फक्त तो भाव असायला लागतो. हा बघा पक्षी.
आता नाव मला माहित नव्हतं, बऱ्याच प्रकारचे पक्षी हवे त्यांचे जाती आहेत. हे बघा, नर्मदे हर. शंभो हर हर महादेव. तर आम्हाला वाहनाने करणारे, बाईकवर करणारे म्हणजे 4 व्हीलर 2 व्हीलर आणि बसने करणारे परिक्रमा असे भेटले, पण ते सगळेच आनंदीच असतात. आज सायकलवर जे भेटलेले होते गृहस्थ बाबाजी, ते पण खूप आनंदात होते. जवळजवळ 70 वर्षाच्या आसपास होते ते, पण त्यांचा आनंद खूप छान होता. ते बोलले सुद्धा की आमच्या इकडचे कर्नाटकातले होते, तर म्हणजे जास्त कोणी परिक्रमा करत नाही, पण आता त्यांना बघून बाकीच्यांना इन्स्पिरेशन येईल, तेही परिक्रमा करतील. मी एकाने सुरुवात केली की बाकीच्यांनाही एक काय मार्ग सापडतो, आणि हा आध्यात्मिक मार्ग आहे परिक्रमा करणं, आणि ह्याची ताकद फक्त मैया देते. नाहीतर एवढं, आज आम्हाला 4 महिने 13 की 14 दिवस झालेत, पण दररोज उठून त्याच ताकदीने चालणं, 20 किलोमीटर 25 किलोमीटर 30 किलोमीटर 35 किलोमीटर ही साधारण गोष्ट नाही आहे. कारण तेवढी एनर्जी मिळणं हे शारीरिक नाही, तर ती अलौकिक अशी गोष्ट आहे जी मैयाच्या कृपेने आपल्याला मिळते, आणि हे परिक्रमा केल्याशिवाय कोणाला कळणार नाही. फक्त एक डिजिटल माध्यम आहे, जे खरोखरच त्यांना वेळ नाही आहे आणि परिक्रमा करू शकत नाही आहे, तर ह्या डिजिटल माध्यमातून जी परिक्रमा तुम्ही मानसिक परिक्रमा कराल, तर त्याचाही तुम्हाला आनंद मिळेल. त्याच्यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे. आणि बोलताना मी नेहमी सांगतो, आता पण कधी कधी काय कळत नाही काय बोलायचं, कसं होतं, कारण का आपण स्क्रिप्ट लिहून काही करत नाही, डिरेक्टली जे पोटात असतं ते ओठात येतं आणि आपण रेकॉर्डिंग करतो. तर काही चुकत असेल तर माफ करा, सजेशन द्या. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर. छान. झाडाच्या मागून लपत 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 जातो. ते लपत नसतात, आपण त्यांच्यामध्ये येतो आणि त्यांना लपवतो. न त्यांना कोण लपवणार? त्यांचा तेजच एवढा प्रकार आहे की त्यांचं तेज जर आपल्यासारख्या साधारण माणसाला मिळालं तर तो कुठल्या कुठे त्याचं म्हणजे नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. जय श्रीराम, जय बजरंगबली. त्यांच्यासारखं तेज आपल्याला मिळालं तर म्हणजे आपली प्रसिद्धी म्हणजे ह्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोचेल एवढे ते तेजस्वी आहेत. त्यांच्यामुळे ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेमुळे सगळंच आहे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. चला 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 पटापट. हळूहळू चाललं तरी काही हरकत नाही आहे. 6 किलोमीटरचे 5, 5चे 4, 4चे 3. आता थोडेच दिवस उरलेत ओंकारेश्वरला पोचायचे. तो दिवस पण जवळ येईल. एवढे महिने गेले, नंतर मैयाची किती आठवण येईल ते माहीत नाही. म्हणजे आता तर सांगता येत नाही ते फिलिंग कसं असेल. तो ओंकारेश्वरच्या जवळजवळ जातो तसा ॲटोमॅटिक फील व्हायला लागलेलं आहे. आणि तिथे काय मधाचं पोळं, अच्छा आहे ना तिकडे, हापसा आहे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. मस्त वाटतंय ना, सुंदर बघ ना. छान वाटतंय. नर्मदे हर. नर्मदे हर. भोपाळ 99, बाबई 1 किलोमीटर, होशंगाबाद 23 किलोमीटर. जवळजवळ 6:30 पावणे 7 झाल्यात आणि भरपूर काळोख झालं आहे. 7 वाजले असतील. आज भरपूर उशीर झाला आहे, काळोख पडला आहे. आणि तब्बल आम्ही ज्या तिथून आज निघालो तिथून हे डिस्टन्स 32 किलोमीटरवर होतं. आणि मध्ये भोजन प्रसादी गेली. त्यानंतर कुठल्याही ठिकाणी राहण्याची किंवा कुठलंही स्थान नव्हतं जिकडे आम्ही थांबू शकत होतो. तर त्यामुळे आज आम्हाला भरपूर उशीर झाला आहे. काही हरकत नाही, परिक्रमेत असं होतं.
आपण किती प्रयत्न केला तरी वेळेच्यात पोचू शकत नाही. 30-32 किलोमीटर खूप मोठी गोष्ट आहे. जर 20-25 किलोमीटरवर एखादा राहण्याची किंवा कुठल्याही म्हणजे कुठे गृहस्थ सेवा जरी मिळाली असती तरी आम्ही थांबलो असतो, पण तसं काही झालं नाही. तर इकडचे 2 मुलं आहेत, तर ती आम्हाला एस्कॉर्ट करतात आता. कारण एक बाबाजी भेटलेले, त्यांनी सांगितलं पुढे जवळच गायत्री मंदिर आहे. तर आता आपण यांच्या मागे मागे चाललो आहे आणि माझ्या कृपेने पटकन झालं. कारण आपल्याला अजून पूजा आटपायची आहे, भोजन प्रसादी वगैरे बाकी आहे. परत झोपायचं असतं लवकर आणि परत सकाळी लवकर उठायचं आहे. जर उशीर झाला तर सगळ्याच गोष्टींना उशीर होतं. असो, नर्मदे हर. मंदिरात जाईन तेव्हा व्हिडिओ बनवायला मिळाला तर बनवेन, अदरवाईज उद्या सकाळी व्हिडिओ बनवेन. तर मध्ये आता मगाचपासून जरा पण लाईट्स नव्हत्या, पण इथे जरा स्ट्रीट लाईट्स आणि बाकीच्या लाईट दिसत आहेत. HP चा पेट्रोल पंप आहे आपल्या उजवीकडे बघा. आणि मला वाटतं 4थी की 5वी वेळ असेल उशीर होण्याची. आणि परिक्रमात घडतं, उशीर होतो कधी कधी. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. हे बघा रात्रीचा नजारा छान वाटतं, रात्र पण छान दिसते. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यावा आयुष्यामध्ये. आता शेत जरा पण दिसत नाही आहे. पेट्रोल पंप बबाईमध्ये 1 किलोमीटर आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपण बबाईमध्ये पोचलोच आहोत. नर्मदे हर. आणि जसजसं आपण आता बबाईमध्ये एंट्री करतोय तसतसं उजेड, मातेश्वरी ढाबा उजेड दिसायला लागला आहे. तर लाईव्हली वाटतं आहे. नाही तर नॉर्मल रस्त्यावरती काळोखात एकदम विचित्र वाटतं, कारण आपल्याला काळोखात चालायची सवय नाही म्हणजे ह्या ठिकाणी. त्यामुळे म्हातारम पण खूप घाबरते. पण आपल्याबरोबर रामभाऊ आहेत, मी आहे, त्यामुळे काही घाबरायची गरज नाही. आणि मेन म्हणजे मैया आपल्याबरोबर आहे, ती आपली काळजी घेत असते. पण मैयाला पण त्रास द्यायचा नाही. म्हणजे आज उशीर झाला कारण मध्ये जागाच नाही कुठे थांबण्यासारखी. चला बघूया गायत्री मंदिर आता किती लांब आहे ते. नर्मदे हर.